नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर बघा, हे ब्लाऊज पूर्ण रेडी झालेलं आहे। मी याच्यावरच्या दोन्ही साड्या तुम्हाला दाखवलेल्या आहे आणि याच्यावरचं ब्लाऊजचं माप पण घेऊन दाखवलं होतं रेड कलरचं। तर बघा, आज मी त्याच्यावरची ब्लाऊज कट करणार आहेत। तर बघा, इथं 13 उंची आहे आणि 1 इंच आपल्याला प्लस मिळून घ्यायचं आहे, 14 उंची आपल्याला घ्यायची आहे। तर बघा, हे 35 साईजचं ब्लाऊज आहे आणि हे क्रॉस पट्टीचं आपल्याला प्रिन्स कट ब्लाऊज कट करायचं आहे 35 साईजचं। तर बघा, खालून खालीवर कापड असलं तर आपल्याला इथं खडूनी मार्किंग करून घ्यायची आहे, सारखी लेवल करून घ्यायची आहे। इथं शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला 5.5चं, 5.5 वरती आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आणि मोंढा पण आपल्याला 5.5चाच घ्यायचा आहे, तिथं पण खडूनी मार्किंग करून घ्यायची आहे। आणि इथून आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे मोंढ्यामध्ये। तर बघा, तिथं फक्त मी खडूनी मार्किंग केलेली आहे। तर बघा, इथं आपली 8.25 वरती फिटिंग आहे। तर बघा, 8.25 वरती आपल्याला खडूनी मार्किंग करायची आहे। पुढे आपल्याला 1.5 किंवा 2 इंच प्लस मिळून घ्यायचं आहे मार्जिंगसाठी। तर बघा, या पद्धतीने 1.5 इंच किंवा 2 इंच तुम्ही घेऊ शकता। इथं आपल्याला बॉक्स करून घ्यायचा आहे तयार। तर बघा, इथून आता आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे। तर पहिले आपल्याला आतमध्ये पण अर्धा इंच यायचं असतं, कारण इथं झोळ वगैरे अजिबात पडत नाही त्याच्यामुळे। तर बघा, हे समोरच्या भागामध्ये मी तुम्हाला दाखवीन। तर बघा, इथं 2चा आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची आहे। इथं 8.5 आपल्याला गळ्याची उंची घ्यायची आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळ्याची उंची घेऊ शकता। तर बघा, इथं 2.5 घ्यायचा आहे, बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। तर बघा, गळ्याला पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आकार देऊ शकता। तर बघा, मी इथं गोल गळा घेतलेला आहे। आता इथून मध्यातून घ्यायचं आहे आपल्याला 4 इंच आणि उभं पण घ्यायचं आहे आपल्याला 4 इंच आणि साईडने घ्यायचं आहे अर्धा इंच। तर बघा, आता हा पाठीमागचा भाग आपला रेडी झालेला आहे काढून। तर बघा, आता आपण हा कट करून घेऊया। तर बघा, अगदी एकदम सोपी पद्धत आहे। तर बघा, 35 साईजचा आहे। तुम्ही या पद्धतीने कट केलं तर एकदम सोपं, म्हणजे शिवायला पण सोपं जाईल आणि कटिंग पण एकदम सोपी आहे। तुम्ही नक्की ट्राय करा। मी याचीवाली शिलाई तुम्हाला दुसऱ्या भागात दाखवणार आहे कसं शिवायचं आहे म्हणून क्रॉस पट्टीचं। तर बघा, कट करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला जे उरलेलं ब्लाऊज पीसाचं अस्तरचं कापड आहे ते घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे लेवल बघून घ्यायची आहे कोणत्या साईडने बसतं। तर बघा, खालच्या साईडने आपल्याला 1.25 इंच किंवा 1 इंच वाढून घ्यायचं असतं, त्याच्यामुळे आपल्याला जिथं बसणं असं नीटनेटकं तिथं आपल्याला कापड ठेवून घ्यायचं आहे। तर बघा, इथं आपण घेतलेलं आहे 1.25 इंच वाढून खालच्या भागाने आणि जे तिकडच्या साईडने आहे कमरेच्या साईडने तिकडून पण आपल्याला वाढून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे तिकडून पण तुम्हाला जागा 1.5 इंच किंवा 2 इंचाची जागा सोडायची आहे। तर बघा, व्यवस्थित आता आपण हे ठेवून घेऊया आणि खडूने आहे तसंच आपल्याला पाठीमागचं पॅटर्न आहे ते ठेवलेलं पूर्ण आहे तसंच आपल्याला खडूने मार्किंग करून घ्यायचं आहे। तर बघा, व्यवस्थित आता आपण ही मार्किंग करून घेऊया। तर बघा, तुम्ही माझ्या चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा। जेव्हा मी तुम्हाला व्हिडिओ टाकेन म्हणजे तेव्हा तुम्हाला येईन आणि बेल आयकॉन पण प्रेस करा। तर बघा, व्यवस्थित हे पूर्ण मार्किंग करून झाल्याच्या नंतर बघा, इथं आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला 1 इंच किंवा अर्धा इंच पण घेऊ शकता तुम्ही। तर बघा, मी इथं अर्धा इंच घेतलेला आहे आणि कमरेला 1.5 इंच। तर बघा, त्याच्यानंतर परत आपल्याला इथं मोंढ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि इथं आपल्याला अर्धा इंचाने डाऊन करून घ्यायचं आहे या पद्धतीने। तर बघा, आता इथं अर्धा इंचाने डाऊन केलेला आहे म्हणजे झोळ वगैरे अजिबात पडत नाही, त्याच्यामुळे आपल्याला हा अर्धा इंच आतमध्ये घ्यायचा आहे आणि तिथून आपल्याला 1 इंचाचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर बघा, 2चा गळ्याची रुंदी घेतलेली आहे, इथे घेतलेला आहे 2.5 आणि गळा घेतलेला आहे 6 6.5चा तुम्ही घेऊ शकता आणि याला आकार देऊन घ्यायचा आहे गोल, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे देऊ शकता। तर बघा, त्याच्यानंतर आता इथं आपल्याला क्रॉसपट्टी काढून घ्यायची। तर बघा, इथं 3 इंच घेतलेलं आहे, इकून घ्यायचं आहे आपल्याला 2 इंच किंवा 2.5 इंच। तर बघा, इथं मी 2.5 इंच घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ही लाईन अशी सरळ मारून घ्यायची आहे। तर तुम्ही दोन्ही साईडनी 2-2 घेतलं तरी पण चालेल। इथं घ्यायचं आहे आपल्याला 3.5 इंच आणि आता आपल्याला इथून क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने। तर बघा, क्रॉसपट्टीचा आकार देऊन घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपण जिथं 3.5 घेतलेला आहे तिथं उभा टक द्यायचा आहे आपल्याला 2.5 इंचाचा या पद्धतीने। इथून घ्यायचं आहे आपल्याला 1.5 इंच आणि इथं घ्यायचं आहे आपल्याला अर्धा इंच किंवा 1.25 इंच घेऊ शकता तुम्ही। तर बघा, असं आपल्याला मोंढ्याच्या आकाराला आकार मिळून घ्यायचा आहे ना, असा थोडासा असा आकार द्यायचा येस सारखा आणि तिथून आपल्याला प्रिन्स कटचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर बघा, इथं आपण क्रॉसपट्टीच्या वर घेतलेला आहे 1.5 इंच वाढून, इथं घेतलेला आहे अर्धा। तर अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे। तर बघा, समोरचा भाग आपला रेडी झालेला आहे काढून। तर बघा, त्याच्यानंतर आता आपण हे कट करून घेऊया। तर पहिले आपण क्रॉसपट्टी कट करून घेऊया। तर बघा, याच्यापेक्षा तुम्ही क्रॉसपट्टी थोडी कमी जरी घेतली तरी पण चालेल। तर बघा, आपण क्रॉसपट्टी आता ही कट करून घेतलेली आहे, तसंच आपण सरळ इथपर्यंत कट करून घेऊया आणि आता
इकडच्या साईडने पण कट करून घेऊया. तर बघा क्रॉसपट्टी आपण जी कट केलेली आहे तिथून आपण जे खालचा आहे भाग वाढवलेला तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे, कारण आपल्याला तिथं गरज नाही. जे 1.5 इंचाचा आपण जेव्हा शिवू तिथून आपलं एकदम लेवलला येईल. तर बघा इथून अर्धा इंचाचा आपण मार्किंग आकार दिलेला आहे तिथून आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि इथं पण आपल्याला गळा जसा खडूनी मार्किंग केलेलं आहे तसं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित आता हे कट करून झालेलं आहे या पद्धतीने. तर बघा कट करून झाल्याच्या नंतर आता इथं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा जिथं मोंड्याच्या ठिकाणी आपल्याला इथं खडूनी थोडंसं इथं किंचित भर असं कट करायचं आहे दोन्ही साईडने थोडं थोडं, तर म्हणजे तिथं जोड वगैरे अजिबात पडत नाही. तर बघा एकदम फिनिशिंग चांगली येते. तर बघा इथं दोन्ही कडचे भाग आपल्याला थोडे थोडे कट करून घ्यायचे आणि इथला पण तो यस आकार दिलेला आहे तो पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा समोरचा भाग पण आपला रेडी झालेला आहे कट करून आणि पाठीमागचा भाग पण कट करून झालेला आहे. तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला बाही काढून घ्यायची आहे. तर बाही काढण्यासाठी आपल्याला पाठीमागचा भाग घ्यायचा आहे आणि याचा आपल्याला मोंढा गोलाईतला मोजून घ्यायचा आहे. तर बघा गोलाईतला मोंढा आपल्याला सगळा मोजून घ्यायचा आहे. तर 9.5 भरलेला आहे, किंवा तुम्ही जी घडी घेतो आपण तेवढी त्या घडीमध्ये 1 इंच आपल्याला कमी घ्यायचं असतं. तर बघा आपण बाही दोन्ही सोबत काढणार आहोत. तर बघा इथं 9.5ची आपल्याला घडी तयार करून घ्यायची आहे. तर बघा बंद बाजू आपल्या साईडने ठेवायची आहे आणि इथं आपल्याला बाईची उंची टाकून घ्यायची. तर बघा 5.5ची आपल्याला तयार घ्यायची आहे आणि अर्धा इंच प्लस मिळून घ्यायची आहे म्हणजे 6 इंच. तर मी अस्तरच्या याच्यामध्ये अर्धा इंच मिळायचं असते. तर बघा 9.5 वरती खडूने मार्किंग करायची आहे आणि इथं पण आपल्याला 6 इंचाची लाईन मारून घ्यायची आहे आणि बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर बघा बाई एकदम सोपी पद्धत आहे काढायची, एकदम सोपी पद्धत आहे, कोणाला पण जमन अशी पद्धत आहे. तर बघा आपल्याला इथं 2.5 इंचांनी डाऊन करायचे. तुम्ही खालून पण 2.5 इंच करू शकता किंवा वरून पण 2.5 इंच करू शकता. तर बघा या पद्धतीने 2.5 इंचांनी डाऊन करायचं आहे. तर बघा मी वरतून 2.5 इंचांनी डाऊन केलेली आहे. याचा घ्यायचा आहे आपल्याला मध्य आणि तिरकी लाईन मारून घ्यायची आहे. तर बघा मध्यवर्ती मार्किंग करून घ्यायची आणि आता आपल्याला बाईचा आकार असा देऊन घ्यायचा आहे, असा गोल कर, आणि समोरचा भाग पण असा आकार देऊन घ्यायचा अर्धा पाऊण इंचाचा. तर बघा इथं दंड आहे आपला 6 इंच. तर बघा 6 इंचावरती मार्किंग करायची आणि याच्यामध्ये 1.5 किंवा 2 इंच तुम्ही प्लस मिळून घ्यायचं आहे मार्जिंगसाठी. तर बघा इथं मी 1.5 घेतलेला आहे आणि अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे. तर बघा आपली बाई एकदम रेडी झालेली आहे. तर बघा आता आपण ही कट करून घेऊया. तर बघा आता खडूने मार्किंग केलेली आहे त्या पद्धतीने आपल्याला पहिले वरचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे, पाठीमागचा भाग. तर बघा पाठीमागचा भाग हा पहिले आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा पाठीमागचा भाग कट करून घेतल्याच्या नंतर आता दोन्ही बाई आपल्याला ओपन करून घ्यायची आहे ना. हा अर्धा इंचाचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे, कारण हा झाला समोरचा भाग, जो झाला पाठीमागचा भाग. तर बघा एकदम सुंदर अशी आपली बाई रेडी झालेली आहे कट करून. तर बघा कट करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. ब्लाऊज पीसाचा आपल्याला हा जो काट आहे तो काट आपल्याला पहिला काढून घ्यायचा आहे, हा नंतर आपण बाईला जोडला जातो. तर बघा व्यवस्थित आता ही सोयीचा करून घ्यायचा आहे कापड आणि बंद बाजू आपल्या साईडने ठेवायची आहे. पाठीमागचा भाग गळ्याचा भाग इकडून ठेवायचा आहे बंद बाजूकडून आणि आता हे सगळे पॅटर्न आपल्याला ठेवून घ्यायचे आहे. तर बघा याची मी कटिंग आज तुम्हाला दाखवलेली आहे. उद्याच्या भागामध्ये मी तुम्हाला याची समोरचा भाग कसा जोडायचा आहे आणि पाठीमागचा भाग तर एकदम सोपा आहे. समोरचा भाग कसा जोडायचा फ्रेंच कटचा क्रॉसपट्टीचा तो पण तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा असे पॅटर्न ठेवून घेतलेले आहे. तर बघा आता आपण हे कट करून घेऊया, व्यवस्थित ठेवून घेऊया. जिथं असं बसन आपलं तिथं आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे. आता हे कट करून घेऊया. तर बघा हे कट करून झालेले आहे. तर तुम्हाला आजची पद्धत आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि मी खूप सुंदर अशी या चॅनलवरती डिझाईन टाकलेल्या आहेत, त्या पण तुम्ही बाई डिझाईन बोटनेक कटिंग पण टाकलेली आहे, डिझाईन पण टाकलेली, नक्की बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.